नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी विवेक चर्जन, आम्ही बालाजी फाउंडेशन महाराष्ट्र। आज आपण जाणून घेणार आहोत तूर या पिकामधील चलप व शेंग अवस्थेतील तिसऱ्या व शेवटच्या फवारणीबद्दल सविस्तर माहिती। तूर हे पीक सध्या चलप व शेंग अवस्थेमध्ये आलेले आहे व आपल्या भागामध्ये सध्या ढगाळ वातावरणामुळे बुरशीजन्य रोग, किडींचा अटॅक सध्या जास्त प्रमाणामध्ये वाढलेला आहे। तर या अवस्थेमध्ये आपल्याला एक चांगल्या प्रकारची फवारणी या ठिकाणी घेणे गरजेचे आहे। त्यासाठी आपल्याला बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी आपल्याला एक चांगले बुरशीनाशक, शेंग माशी व अळीच्या नियंत्रणासाठी आपल्याला एक चांगले कीटकनाशक, त्यानंतर भरण होण्यासाठी चांगल्या एखाद्या मायक्रोन्यूट्रन किंवा टॉनिकची या ठिकाणी आपल्याला फवारणी ही घ्यायची आहे। तर या फवारणीमध्ये आपण काय काय घेऊ शकतो? तर सर्वात प्रथम आपल्याला सध्या जे वातावरण आहे ढगाळ वातावरण, यामुळे आपल्या चलप जो आहे किंवा छोटे जे फुलं असतात, चलप असतात, यांची बुरशीजन्य रोगांमुळे लागण होऊन या ठिकाणी जे गळण होते किंवा यावेळेस झाडाची प्रतिकार शक्ती ही कमी झालेली असते, त्यासाठी आपल्याला या ठिकाणी बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी बुरशीनाशक घेणे अत्यंत आवश्यक आहे। तर त्यासाठी आपण घेऊ शकता सर्वात प्रथम क्रमांकावर सिजेंटा कंपनीचे ॲमिस्टर टॉप 200 मिली प्रति एकर किंवा बायर कंपनीचे नेटिओ 100 ग्रॅम प्रति एकर आपल्याला पहिल्या नंबरवर घ्यायचे आहे। 2 नंबरवर आपल्याला या अवस्थेमध्ये जसं शेंग आहे तर शेंगेमध्ये शेंग माशीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येत असतो व सोबत अळीचा सुद्धा प्रादुर्भाव या ठिकाणी आपल्याला शेंगेमध्ये दिसून येत असतो। त्यामुळे आपल्या शेंगेतले दाणे जे आहेत ते किडक होऊन आपल्याला नुकसान होऊ शकते, म्हणून हे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी आपल्याला 2 नंबरवर या ठिकाणी एखाद्या चांगल्या कीटकनाशकाची गरज आहे। म्हणून या ठिकाणी आपल्याला 2 नंबरवर घ्यायचे आहे एफएमसी कंपनीचे कोरॅझन 60 मिली प्रति एकर किंवा सिजेंटा कंपनीचे अँप्लिगो आपण या ठिकाणी 80 मिली प्रति एकर घेऊ शकता। या व्यतिरिक्त जर आपण इमामॅक्टिन बेन्झोएट किंवा फ्लुबेंडामाइड हे कीटकनाशक जर अळीच्या नियंत्रणासाठी वापरत असाल तर शेंग माशीच्या नियंत्रणासाठी या फवारणीमध्ये तुम्हाला रोगर 250 मिली प्रति एकर किंवा आपण इमिडाक्लोप्राइड 100 मिली प्रति एकर या ठिकाणी आपल्याला वापर केल्यास तुमचं शेंग माशी व किडीचं दोन्ही म्हणजे अळीचं नियंत्रण आपल्याला या ठिकाणी मिळू शकते। त्यानंतर 3 नंबरवर आपल्याला या ठिकाणी शेंगेची भरण व न्यूट्रिशनची पूर्तता म्हणजेच अन्नद्रव्याचा पुरवठा झाडाला करण्यासाठी आपण या ठिकाणी मल्टीप्लेक्स कंपनीचे महाफल हे आपल्याला 250 मिली प्रति एकर आपण या ठिकाणी 3 नंबरवर तुम्ही घेऊ शकता। व नंतर 4 नंबरवर आपल्याला दाण्याची चांगली भरण व क्वालिटी चांगली ठेवण्यासाठी आपण या ठिकाणी अदास्का कंपनीचे प्रो पोटॅश आपल्याला 48 ग्रॅम प्रति एकर या फवारणीमध्ये वापर केल्यास आपल्या तुरीमधील सर्व प्रकारचे रोग, कीड कंट्रोल होऊन या ठिकाणी आपल्याला दाण्याच्या भरणसाठी या फवारणीचा चांगला फायदा आपल्याला या ठिकाणी मिळू शकतो। या व्यतिरिक्त आपल्याला अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेंट करून या ठिकाणी कळवू शकता। अशाच शेतीविषयक माहितीसाठी आमच्याशी जुळून राहा। धन्यवाद।